नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानली जाणारी बकरी ईद आज शनिवारी उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली. अंजुमन हायस्कूलच्या ईदगाह मैदानातील आज शनिवारी सकाळी 9 वाजता सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. मौलाना यांनी नमाज पठण करून घेतल्यानंतर समाज बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईदच्या नमाजाचं पठण केलं. तसेच देशाच्या सुखशांती व समृद्धीसाठी उपस्थितांनी प्रार्थना केली. राष्ट्रीय एकात्मता संघटना, ईदगाह ट्रस्ट व विविध मुस्लिम संघटनेच्या वतीनं ईद मिलानचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, माजी आमदार फिरोज सेठ, माजी नगरसेवक उपस्थित होते. नमाजस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहर व परिसरात अनेक ठिकाणी विविध संस्था व संघटनेतर्फे बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. देशाच्या संरक्षणासाठी वायुदलातील 1734 अग्निवीर सज्ज झाले असून त्यांनी शुक्रवारी बेळगाव येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये पार पडलेल्या दीक्षांत समारंभात देशसेवेची शपथ घेतली. या 5व्या बॅचमधील अग्निवीरांनी 22 आठवड्याचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं असून त्यामध्ये पुरुषांसोबत महिलांचाही समावेश आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी अग्निवीर श्वेता यांना विशेष गौरवण्यात आलं. या प्रसंगी एअर व्हाईस मार्शल पीसीपी आनंद यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण देण्यात आलं असून कोणत्याही संकटात अग्निवीर मागे हटणार नाहीत. शत्रूला ठोस उत्तर देण्यास हे जवान नेहमी सज्ज असतील. या दीक्षांत सोहळ्याने उपस्थित अग्निवीरांच्या कुटुंबियांचा ऊर अभिमानाने भरून आला. टिळकवाडी क्लबचा कब्जा घेण्याचा निर्णय यापूर्वी सर्वसाधारण बैठकीत झाला असताना व क्लबचा कब्जा घेण्याचा आदेश महापालिका आयुक्त शुभाबी यांनी बजावला असताना देखील सदर विषय पुन्हा शुक्रवारच्या अर्थस्थायी समिती बैठकीत चर्चेला घेण्यात आला. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष व सदस्यांनी सदर विषयावर या बैठकीत चर्चा न करता पुन्हा सर्वसाधारण बैठकीत चर्चा करू असे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे सर्वसाधारण बैठकीत टिळकवाडी क्लबचा कब्जा व थकीत भाड्याबाबत चर्चा होणार आहे. शुक्रवारी महापालिकेत स्थायी समिती सभागृहात अर्थस्थायी समितीची बैठक पार पडली. सौंदती तालुक्यात खुनाच्या घटनांची मालिका सुरू असून त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. तालुक्यातील गावात वादातून युवकाचा खून केल्याप्रकरणी 2 भावांना अटक करण्यात आली आहे. त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यंकटेश दळवाई व 19 राहणार सुदगट्टी आणि राघवेंद्र पट्टेद यांच्यात 30 मे रोजी खेळावरून वाद झाला होता. या वादाचं रूपांतर भांडणात झालं असून आणि रागाच्या भरात राघवेंद्र पट्टेद आणि त्यांचा भाऊ बसवराज पट्टेद यांनी व्यंकटेशवर चाकूने सपासप वार केला. या हल्ल्यात व्यंकटेश गंभीर जखमी झाला असून तातडीने त्याला रुग्णालयात हलवण्यासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे राघवेंद्र आणि बसवराज या दोघा भावंडांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी मध्यरात्री शहरातील काही गोरक्षकांनी कत्तल करण्यासाठी आणलेल्या गायी वाचवल्या आहेत. टोपी गल्ली परिसरातून या गायी ताब्यात घेऊन श्रीनगर येथील गोशाळेत पाठवण्यात आल्या. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तल करण्यासाठी टोपी गल्ली येथे गायी आणल्याची माहिती मिळताच गोरक्षक मारुती सुतार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना माहिती देऊन सर्व गायी ताब्यात घेतल्या. सुरक्षितपणे त्या गायी गोशाळेत पाठवण्यात आल्या असून गोहत्या टाळण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कसई गली परिसरात तर शुक्रवारी सायंकाळनंतर प्रमुख मार्गावरून बॅरिकेड्स उभे करण्यात आले होते. बेकायदा गोहत्या रोखण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलिसांची ही गस्त सुरू होती. बेंगळूर आरसीबीच्या विजयोत्सव दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीसाठी सरकारला दोष देणाऱ्या भाजपवर परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, या घटनेला आयोजकांनी स्टेडियम प्रशासन जबाबदार असून सरकार थेट जबाबदार नाही. जर सरकार दोषी असेल तर कुंभमेळ्यातील मृत्यूंसाठी पंतप्रधान, गृहमंत्री व उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने करावी असं मत त्यांनी व्यक्त केलं. शहराच्या नाट्य परंपरेला नवा सन्मान मिळवून देत अनुष्का आपटेने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कार सोहळ्यात प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायिका अभिनेत्री हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतही तिने शांतीच्या भूमिकेसाठी रौप्य पदक पटकावले आहेत. अनुष्काच्या यशामुळे बेळगावच्या सांस्कृतिक वैभवात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विविध कंपन्यांचे तब्बल 101 मोबाईल चोरी करून फरार झालेल्या आंतरराज्य अट्टल चोऱ्याला संकेश्वर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आरोपीकडून
14,71,000 रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले असून या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी पोलिसांचं कौतुक केलं. दिनांक 5 जून रोजी यूपी धाब्याजवळ जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील पोलिसांनी तपासणी मोहीम राबवली होती. दुपारी 12:30 वाजता संशयित कार क्रमांक KA 51 AM 4494 आली असता तपासणी दरम्यान वाहनात विविध कंपन्यांचे 101 मोबाईल आढळले. यानंतर आरोपी नवीन कृष्णा संपत राहणार तेलंगणा याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी करताच त्यांनी मोबाईल चोरीची कबुली दिली. ही मोठी कारवाई पोलिसांनी अल्पवेळेत करून चोरांना चाप बसवला आहे. आरोपी विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. कंगराळी खुर्द गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एपीएमसीच्या दुसऱ्या फाटकासमोरील पेवर्स उकडल्याने वाहतुकीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघाताची मालिका सुरूच असून नागरिकांनी महापालिकेकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली असून स्मार्ट सिटी योजनेतून कंगराळी खुर्दच्या प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. आता या रस्त्याची देखभाल महानगरपालिकेकडे आहे. दररोज सुमारे 25 गावातील नागरिक याच रस्त्यावरून ये जा करत असतात. मात्र देखभाल अभावी पेवर्स उकडले असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. हा मार्ग उत्तरी भागात असल्याने वाहतूक अधिक आहे. त्यामुळे उकडलेल्या पेवर्समुळे अपघाताची संख्या वाढली असून नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्यामुळे महापालिकेने तातडीने डागडुजी करावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीतील गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली कूपनलिका दुरुस्त करण्यात आली आहे. महापौर मंगेश पवार यांच्या पुढाकारामुळे ही दुरुस्ती वेळीच पूर्ण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. बेळगाव शहराजवळील देसूर येथील ग्रीन पार्क येथे आपल्याला एनए लेआउट झालेले 30 बाय 40 फूट आणि 40 बाय 60 फूट या आकारातील रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध आहेत. तेही 100% कायदेशीर, टाउन प्लॅनिंग अप्रुव्हल आणि KJP नंबर प्राप्त झालेले. तसेच 40 फीट रुंद कॉन्क्रीटचे रस्ते, LED स्ट्रीट लाईट्स, बोरवेल, प्ले एरिया आणि भरपूर स्पेशियस पार्किंग. त्यामुळे हा प्रोजेक्ट नसून ही आहे भविष्यातील सुवर्ण संधी. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. लोकमान्य रियालिटी, शॉप नंबर 6, क्रिश रिसाइड्स, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव. ज्योतिनगर क्रॉस जवळील महानगरपालिकेच्या हद्दीतील दीर्घकाळापासून न उचललेला कचरा कंगराळी खुर्द ग्रामपंचायतच्या वतीनं हटवून परिसर स्वच्छ केला. यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. या भागात काही बेजबाबदार नागरिक नियमितपणे मुख्य रस्त्यालगत कचरा फेकत होते. महापालिकेच्या कचरा गाडीला थांबवण्याऐवजी नागरिक सर्रास रस्त्यावर कचरा टाकत असल्याने परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं होतं. वारंवार सूचना देऊनही परिसरातील सुधारणा होत नव्हती. त्यामुळे येथील नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, राकेश पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, विनायक कम्मार, यशोधन तुळसकर आणि महेश धामणेकर यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वखर्चाने कचरा उचलून योग्य विल्हेवाट लावली. आता परिसर स्वच्छ झाला असून नागरिकांनी कृतज्ञ आणि समाधान व्यक्त केलं आहे. तसेच यापुढे रस्त्यालगत कचरा टाकणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही ग्रामपंचायतीच्या वतीनं देण्यात आला. गोकाक तालुक्यातील मदकनहट्टी गावात झालेल्या घरफोडी प्रकरणात गोकाक ग्रामीण पोलिसांनी मोठी कामगिरी बजावत 2 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरलेले 80 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे परिसरात झालेल्या चोऱ्यांच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बेंगळुरूतील चेंगराचेंगरीस भाजपने कर्नाटकातील काँग्रेस सरकारला जबाबदार धरलं असून ही सरकार निर्मिती चेंगराचेंगरी असल्याचा आरोप करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं केली आहे. बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ बुधवारी चेंगराचेंगरीत 11 जणांना आपला प्राण गमावावा लागला आहे, तर 50हून अधिक जण जखमी झाले आहेत. IPL विजेता रॉयल चॅलेंजर बेंगळुरूच्या विजयोत्सवासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र ही गर्दी लक्षात घेता मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यातील भांडण आणि मतभेदामुळे राज्यात सरकार निर्मिती चेंगराचेंगरी झाली आहे असा आरोप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. यावेळी भाजप राज्याध्यक्ष विजेंद्र आर अशोक, HD कुमारस्वामी इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरी बाजारात चांगलीच उलाढाल झाली असून बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील इटनाळ गावात बकरी दराने उंचांग गाठला आहे. 2 बकरी तब्बल 5,10,000 रुपयांना विकली गेली असून इटनाळच्या शिवप्पा शेड्डूर यांनी पाळलेल्या 2 बकऱ्या तब्बल 5,10,000 विकल्या गेल्या. यापैकी एक बकरं 3 लाखांना तर दुसरं बकरं 2,10,000 रुपयांना विकलं गेलं. विजापूर येथील व्यापारी मोझिमो आसिफ यांनी ही दोन्ही बकरी खरेदी केल्याचं समजत आहे. KLS IMER Autonomous Belgavi, top MBA college in Karnataka. 34 years of excellence. Admissions open for 2 years MBA program. Special adjustments offered: business analytics, entrepreneurship and family business, marketing, finance and human resources. Merit scholarships of ₹50,000 for PGCET toppers within 1,000 rank. Top placement at Federal Bank. Package ranges from CTC ₹12 lakhs to 16.42 lakhs per annum. For admission details, please contact Director KLS Institute of Management Education and Research, Adarsh Nagar, Hindwadi, Belgavi, or call mobile 9980936364 or 9449563583. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. मंगळूर येथील कंचासूर वैद्यकीय रुग्णालय बॉम्बस्फोटची बनावट धमकी देणाऱ्या प्रकरणात पोलिसांनी पीजी वैद्यकीय विद्यार्थिनी डॉक्टर मोनिका चौधरी हिला अटक केली. सेमिनार टाळण्यासाठी तिने ही खोटी धमकी दिल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. कर्नाटक दूध महामंडळाने नंदिनी ब्रँडने एकाच दिवसात विक्रमी 1.6 कोटी लिटर दूध संकलन करून राज्यातील दुग्ध उद्योगात ऐतिहासिक टप्पा गाठला असून अनुकूल मान्सून, हिरव्या चाऱ्याची भरपूर उपलब्धता आणि शेतकऱ्यांचा वाढता सहभाग यामुळे हा विक्रम शक्य झाल्याचं केएमने स्पष्ट केलं आहे. गेल्या वर्षी 28 जून रोजी 1 कोटी लिटर दूध संकलनाचा विक्रम नोंदवण्यात आला होता. यंदा तो विक्रम मोडून नव्या उंचीवर पोहोचण्यात केएमला यश आलं असून सध्या राज्यात दैनंदिन सरासरी दूध संकलनात लक्षणीय वाढ होत असते. निप्पाणी नगरपालिकेने उशीर का होईना कृती आराखडा बनवून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. 15व्या वित्त आयोगातील निधीतून आवश्यक कामे करण्यासाठी प्रथम कृती आराखडा बनवावा लागतो. त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर निविदा मागून कामे राबवली जातात. मात्र नवे आर्थिक वर्ष सुरू होऊन 2 महिने उलटले तरी कृती आराखडा बनवण्यात आला नव्हता. त्यामुळे 15व्या वित्त आयोगाची कामे प्रलंबित आहेत. आता कृती आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर शहरात 3 कोटी 12 लाखच्या निधीतून कामे होणार आहेत. कारदगा, बारवाड, भोज, भोजेवाडी, कुन्नूर, मांगूर आदी परिसरात गेले 2 दिवस झालेल्या पावसामुळे शेतीमध्ये चांगला ओलावा झाला आहे. तर 8 जून रोजी मृग नक्षत्राच्या पावसाला सुरुवात होणार असून हा पाऊसही सुरू होईल म्हणून शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या करून घेत आहेत. पावसाने विश्रांती दिली आहे तोपर्यंत पेरणी आवरून घ्यावी या उद्देशाने शेतकऱ्यांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.